हाय नमस्कार मंडळी, कशी आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त असतील, स्वस्त असतील. तर आज तुमच्यासाठी मी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, ते सोयाबीनची भाजी. आणि मी माझ्या पद्धतीने करणार. मी कशी करते ते तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि खूप सिंपल सोपी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ते नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. तर चला करूया. मध्ये मी एक टोमॅटो, थोडं खोबरं आणि कांदा आणि लसूण घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी मसाला ॲड करते. लाल तिखट, थोड़ा गरम मसाला, थोड़े धनीपूड, धनिया, जिरे. हे सोयाबीन आधीच मी गरम पाण्यामध्ये भिजू घालून ठेवलेली होती. 10 मिनिटं झालेले आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण काही छोटे मोठे गरम मसाले ॲड करूया. नंतर आपला काढलेला मसाला ते पण याच्यामध्ये टाकून छान आता याला परतून घ्यायचं. मध्ये आल्या लसणाची थोडी पेस्ट पण टाकायची. ह्या आल्या लसणाची पेस्टने एवढा छान टेस्टी भाजी होते ना, याच्याने स्वाद खूप छान येतो. ह्या मसाल्याला 5 मिनिटं छान असं होऊ द्यायचं. जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत मसाल्याला छान होऊ द्यायचं. हे सोयाबीन भिजवलेली छान अशी फुगलेली आहे. आता याच्यातलं सगळं पाणी काढून घेणार आणि ठेवून द्यायचं. सगळं मध्ये मध्ये थोडंसं पाणी पण ॲड करायचं, नाहीतर मसाला आपला जळून जाईल. आणि 5 मिनिटं तेल सोडेपर्यंत मसाल्याला छान असं होऊ द्यायचं. एक छोट्या साईजचा बटाटा पण चिरलेला आहे, हे पण त्याच्यामध्ये ॲड करेल. तर तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याने छान असा तेल सोडलेला आहे, म्हणजे मसाला झाला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं असं दही ॲड करू. मिनटं आता याला पण छान होऊ द्यायचं झाकण ठेवून. हे सोयाबीन आणि बटाटा मी ॲड केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलं आहे. ते मी शूट करू शकली नाही, तर तुम्हाला आता सांगते. आता ह्या भाजीला छान असं 10 मिनिटं होऊ द्यायचं. मस्त अशी सोयाबीनची भाजी आपली झालेली आहे. ते म्हणत असतील की कच्च्या मसाल्याची भाजी कशी, मसाला तर तू भाजूनच घेतला नाही अवनी. तर तुम्ही एक वेळा माझ्या पद्धतीने ही भाजी करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली की नाही. तर ओके, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.